राधिका ताई, काय झालं? काय झालं पुन्हा? राधिका ताई, म्हटलं कपडे दिले होते ना तुम्ही धुवून, सगळे टाकून दिले म्हटलं दोरीवर. आणि आता सगळे कामं झाले, आता काही एकही काम नाही म्हटलं घरात. आता काय करता? हां, आता तर कामही होऊन गेले, सगळं होऊन गेलं. आणि भाऊजी चालले गेले ऑफिसवर. आणि ते सासूबाई आहे खोलीत. आणि किती भयान लागून राहिलं हो घरात. हां, गमूनही नाही राहिलं. आता उन्हाळ्याने उन्हाळा वाटून राहिला आतापासून. सगळीकडे गरम 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 गरमच वाटून राहिला, झोपही लागत नाही. दुपारी तिपारी झोपा होतं. कसं हो, गमूनच नाही राहिलं. चलता काय कुठं? चला ना. चलतं कुठे? चलता आता दुपारी तिपारी? सगळं बाया आराम करत राहते ना घरात. आणि कोणाच्या घरी चलता आता? आणि बिचारा सकाळी कामावर जाते आणि दुपारी आराम करते. आणि तसे म्हटलं जवळपास काही आपलं कोणी आहे नाही इथं. ह्या शेजार मेजारच्या बाया आहे. आणि कुठे चलतं तर? तेवढी मोठी आई आहे, तीच चलतं काय? हां, ते शांत मोठी आई, त्या आल्या होत्या मला पाहासाठी. त्या काय? हो त्याच. त्याचं घर आहे इथं, तिथं चलतं काय मग तिला भेटायला? तशी तुझं लग्न गिन्न झालं ना तेव्हापासून तू गेली नाही त्याच्या घरी, है ना? मी दाखवलंच नाही तुला त्याचं घर. तिथं चलतं काय मग त्याच्याजवळ? ते गेलं असं, सकाळून कामावर गेला असं, आला असं. आता ते आराम करत राहते. आणि काय आपण त्या थकून बांधून येते ना, आपण त्याला अजून हे करा, डिस्टर्ब करा. माय बाई, एवढ्या म्हातारपणी कामावर जाते त्या. एवढं मोठं काय घरात एखाद्या माणसाला खाऊ नाही घालू शकत काय? हां, काय जाता म्हणा कामं गिमावर म्हणा, इथूनच देऊन देतो आपण सकाळ संध्याकाळचा डबा. हां, म्हातारा कुतारा माणसाकडून काम धंदे तरी होते का बाप्पा? लय मेहनत करायला लागते वावरात. वावराचं काम काही फुकटचं नाही आहे म्हटलं. दिवसभर काम करायला लागते, हाताला हात चालूच ठेवा लागते. आम्हाला माहीत आहे, आमचे बाबा जाते ना, मग आई जाते वावरात. माहिती आहे आम्हाला, लय काम करायला लागते बाई वावरात. तेव्हा कुठं पैसे भेटते. आणि राधिका ताई, तुम्ही कोणी म्हटलं त्याला इथंच राहा म्हणून? एकटा तर जीव आहे, आणि एवढं किती खाऊन घेईन? इथंच ठेवा त्याला. म्हातारा कुतारा माणूस राहिला तर बोला चालले होते. मस्त गोष्टी करते म्हटलं म्हातारा बाया. मस्त सांगते, त्याचे पहिलेचे किस्से सांगते. मस्त वाटते घरात, धनधन वाटते म्हातारा राहिलं तर. आणि हे एक आपली सासू, हां, येले तर काही हे आहेच नाही. म्हातारा कुताराही राहिलं होऊन राहिल्या तर येले काही अक्कल येऊनच नाही राहिली. ह्या तर गोल बोलतही नाही हो आपल्यासोबत, काहीच नाही. हां, त्या आल्या, थोडा वेळच आल्या होत्या. पण त्याचा स्वभाव ना म्हणजे लय चांगला वाटला. खरंच लय चांगला आहे त्या स्वभावानं. चला ना, तेलेच भेटून येऊ ना. काय झोपले असन काय? त्या आराम करून राहिला असन काय? ती झोप लागते आता एवढ्या दुपारी तिपारी. चला ना, काय म्हणता, भेटून येऊ आपण. तसं काही गमून नाही राहिलं हो राधिका ते घरात. मने नाही लागून राहिलं कायच्यात. हो काय, चलतं काय शांताईच्या इथं? पण आता पहिले सांगा लागन आपण चाललो म्हणून. नाही तर जर त्याला माहीत नाही राहिलं तर मग अजून म्हटलं पूर्ण घर डोक्यावर घेऊन ते. आणि एक तर आता मामाची आहे नाही. आणि त्याच्या दोघीचा आबोला चालू आहे. ते त्याच्यासोबत नाही बोलून राहिले आणि ते त्याच्यासोबत नाही बोलून राहिले. आता 2-3 दिवस काही मामाची येत नाही. तर आता काय माहिती त्याचा मूड कसा राहते कसा नाही. तर आणि खराब राहिला तर घे मग आपली चांगलीच काढण म्हटलं धरून. कायले काढण राहते का ते? कायले काढण? आपण काही वाईट करून राहिलो काय? हां, आपण काय कुठे जावं नाही काय? घरात गमत नाही तर इथं तिथं आपण बसू नाही शकत का? हे काय गोष्ट झाली? सासूबाई सगळी जवळ बसते जाऊन आणि आपल्याला नाही, हे काही बरोबर नाही आहे. आणि तसंही म्हटलं त्याचं तोंड लय फुगलाय. कालपासून काय बोलल्या त्या? काहीच नाही बोलल्या ना. माझ्यासोबत बोलल्या ना तुमच्यासोबत बोलल्या. हां, ना भांडल्या, काहीच नाही म्हटलं. आता तुम्ही त्याला विचारा नाही ना का आपण मोठ्याच्या इथं चाललो म्हणून? तर पहा, तुम्हाला काहीच नाही म्हणून त्या म्हणणारही नाही का नको जाऊ का काही, काहीच नाही म्हणून राहिला म्हटलं. त्या अशाच राहिल्या तर मग कायला आपल्याला कोणती गोष्टीची तकलीफ होते? हां, आपणही चांगल्यानं राहतो. पण नाही, त्याला गमतच नाही ना बोलल्याशिवाय. पण म्हटलं एक गोष्ट माना लागून राहते का ते? त्याचा इलाज म्हटलं फक्त मामाजीच करू शकते. आता पहा ना, मी किती बोलली, हां, तुम्ही किती सहन केलं म्हणते पहिले, पण तरी त्या जागेवर आल्या काय? आणि आता पहा, मामाजीनं जरासा अबोला काय केला म्हटलं, एकदम जागेवर येऊन राहिलं त्या. त्याला असंच पाहिजे. मामाजीला माहीत आहे त्याला जागेवर कसं आणा लागते म्हणून. हां, बरोबर केलं मामाजीनं. आणि काय माहीत, मला तर असं वाटते त्याला काम किम नसून बाहेर गावात तसेच चालले गेले ते. ह्या बाईच्या कटकटीच्या यानं. हां, मानसिक पिसाटून जाते म्हटलं अशा कटकटी बाहेर राहिल्या तर. बरं मी नाही काय आतेबाईसोबत बोलून येतो, सांगून येतो त्याला. तसं नाही काय, मग मन हे झालं होतं, मला आठवण येऊन राहिली होती मोठी आईची. चल ना, आपण दोघी भेटून येऊन जाऊ त्याला. हो चला मग लवकर चला, मग अजून उशीर होऊन जाईल. मग आपल्याला इकडचं अजून पाहा लागते संध्याकाळच्या पायरी. गेलं तर कमीत कमी 2-4 घंटे बसायला तरी भेटते कुठे गेलं तर. नाही तर तेच उदो गेलं आणि उदो आलं, ते काही जमत नाही. हां, मस्त बसा, 2-4 घंटे बसलं का मस्त गोष्टी गिष्टी होते, आराम होते. हां, आराम होते, गोष्टी होते, हवाई बदलते कोणाच्या घरी गेलं तर. नाही तर मग तेच अर्ध्या घंटासाठी जाणं तर नेण्यात अर्धा टाईम चालला जाते. आणि बस चहा पेलं का आलं. हो काय, चल मग मी आता पहिलं विचार. बाई बाया घरात कशा राहते कशा नाही, मला तर गमून नाही राहिलं घरात. आता म्हटलं बाहेर जातो थोडीशी. आता सकाळी तर काही गेली नाही, मूड काही चांगलं नव्हतं. मुया हे पिंट्याच्या बाबाचे नुसते डोक्यात विचार घुमून राहिले होते. आता ते बोलून गेले नाही ना माझ्यासोबत. गेले तर 2 दिवसासाठी गेले का 4 दिवसासाठी गेले तर. पण नाही काय, आता नाही का, आता गमून नाही राहिलं घरात. पण एवढ्या दुपारी तिपारी जाऊ तरी कुठं? हां, साऱ्या बाया आराम करून राहिला असन आणि कुठं जाऊ? मग त्याला उठवायला चांगले नाही वाटत का? बा म्हणून आरामही करून देत म्हणून येऊन गेली म्हणून, आहे नाही काय. पण गमूनही नाही राहिलं, काय करू तर. झोपतो म्हटलं तर झोपही लागत नाही, डोळ्याच लागत नाही. आता रात्री झोप घेऊन घ्या, आता काय डोळा लागते दुपारी तिपारी. आणि एवढे काही झोप आपल्याला हे नाही आहे. हां, आपल्याला केवढं झोपायला पाहिजे नाही. आपल्याला कसं आहे, हातपाय मोकळे राहिले, आपण इकडे तिकडे जातो, चांगलं वाटतं जरासं. हां, नाही तर काय आहे,
आता या खोलीत बसू बसू तर कंटाळून गेली मी. असं मन करून राहिलं का कुठं जा आणि कुठं नाही. जाऊ दे, गमून तर राहिलं नाही. असं करतो, रश्मीला फोन लावतो. विचारतो तिला कशी आहे कशी नाही. तर माझ्या पोरीले 2-3 दिवस झाले माझा फोन नाही लावला. ह्या पिंट्याच्या बापाच्या ना काही डोकंच काही चालून नाही राहिलं होतं. मी पोरगी कशी आहे आणि कशी नाही तर माय एवढ्या दूर किती दिवस झाले आली नाही ना काही नाही घरी. माय आठवण येते बाप्पा मायले. किती काही म्हटलं तरी लेकरीची आठवण नाही येत काय. जाऊ दे, तिला फोनच लावता आता आणि तिच्यासोबतच बोलतो रश्मीसोबत. कशी आहे कशी नाही माय पोरगी. फोन उचल हो बाई, तू आईनं फोन लावला ना. ह्या पोरीले तर आईची आठवणच नाही येत, काहीच आठवण नाही येत तिले. 2-3 दिवस मी फोन नाही लावला तर तिनेही फोन नाही लावला म्हटलं. केव्हा उचलते काय मी. उचलला वाटतं, उचलला. हॅलो हॅलो, बोल ना आई, बोल ना. कशी आहे हो बाई. 2-3 दिवस झाले मी फोन नाही लावला तुले तर त्याही फोन नाही लावला. कशी काय आहे, बरं आहे सगळं काही चांगलं चालू आहे. हो आई, सगळं चांगलंच चालू आहे. आता आंघोळ गिंगोळ केली मी. आता पाहतो काय नाश्ता इष्टाचं जेवण किंवा काय बनवलं तर पाहतो. भूक लागली आता. माय बाई, आतापर्यंत जेवणही नाही केलं काय हो. आमचा तर नाश्ताही झाला आणि जेवणही झालं. एवढी बाई स्वतःची काळजी घेत जाय ना. अशी जेवण किंवा नाही करशील तर मग कसं होईल. बरोबर नाश्ता करत जाय, जेवण करत जाय. तू तर एवढी गुंतली राहतं सासरवाडीत का बस काही विचारूच नको. स्वतःवर ध्यान ठेवत जाय ना, का त्याचंच ध्यान ठेवशील निसता. त्याच्यावरच लक्ष ठेवशील. स्वतःवर ठेवत जाय, स्वतःची काळजी घेत जाय. नाही तर त्याच्या काळजीत म्हटलं स्वतःला विसरून जाशील तू तर. नाही बाई, असं कसं काही नाही आहे. बस आता आंघोळ केली म्हटलं, आता बस जातो आणि जेवणच करतो म्हटलं. माझ्याने काय डोळ्याच लागून गेला होता. मला डोकं दुखून राहिलं होतं जरासं, तर मी आरामच करून राहिली होती. आता माझ्या नंदीनं बनवलं असून जेवण घेऊन काय बनवायचं आहे तर आता जातो आणि पाहतो आणि जेवतो. हे पाय बाई रश्मी, तब्येत खराब राहिली ना तर जास्त कामं नाही करावं घरातले. अजून तब्येत वाढून जाते म्हटलं. आणि तुझ्या घरी तर आहे ना, तू जान जवान ननद आहे, सासू आहे. आणि सासू काय एवढी म्हातारी थोडी नाही तुझी. स्वतःची काळजी घ्या. हे असं नाही तर मग दुखून राहिलं इकडे निकडे करून राहिली. नाही तर मग म्हटलं अजून बिमार पडून जाशील. आणि कोण आहे तिथं मग तुझ्या स्वतःवर का लक्ष दे बाई. हो आई, देतो ना, स्वतःवरच लक्ष देतो. बाकी कसं काय चालू आहे. बाबा कसे आहे. बाबा कसे आहे, दादा कसे आहे, वहिनी कशी आहे. ते बाबा चांगले आहे. ते बाबा गेले बाहेर गावी, मशीन घेऊन गेले म्हणते दुरुस्त करायसाठी. आणि तुझ्या दादाही चांगला आहे. तुझ्या दादाला दुसरी नोकरी लागली, चांगलं चालू आहे त्याचे. आणि त्या वहिनीला काय पा लागते, मस्त आराम करून राहिला, खाऊन राहिला आणि झोपून राहिला. दुसरं कामच काय आहे त्याइले. यू तेवढा स्वयंपाक केला का बस आराम करते दोघी जणी. कोणते काम आहे त्याच्या मागं. काय खोटला आहे आपल्या इथं एवढा काम करा जगता. बाकी कसं काय बी चालू. जवळ बुवाची दुकान कशी काय चालू आहे म्हटलं. कपड्याची दुकान लावली ते ना, कसं काय चालू आहे धंदा पाणी बरोबर होऊन राहिला. हो आई, आम्ही जातो आता. मला भूक लागली ना, लय उशीर होऊन राहिला. मी जातो आणि जेवण करतो आणि तूही कर आराम. नंतर लावेन मी तुला फोन. बरं नंतर लावजो फोन. जाय जेवण घेऊन करून घे माय पोरगी बाई. दुखलं सुकलं तरी करतच राहते हो माय. जाय जेवण करून घे. पाय तुझ्या नंदीनं काही केलं का नाही केलं तर जाय खाऊन घे माय. जाय पोरी, दिल्ल्या घरी चांगल्या राहिलं ना तर आपल्याला चांगलं वाटते. पण किती काही म्हटलं ना तर हे सासरचे लोक सूड घेऊनच घेते. आता म्हणते माझ्या पोरीची तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली. आता काय माहीत तिची सासू तिची ननद करू लागते का नाही करू लागत तर का तिला बिमारलेच करायला लावते. आता एकाचं घरची कहाणी आहे. आपण काय बोलू शकतो आता. आपण काही बोललं का म्हणून पाय म्हणून हिची माय म्हणून ना खूप साले आली म्हणून इथं म्हणून टोमने मारायला म्हणून आहे नाही काय. पण तशी तर तिची सासू काही एवढी हे आहे नाही, करू लागते म्हणा. करू लागते थोडं ना थोडं ना ते करू लागते. काय माहीत आता आराम केला पाहिजे तिनं. तब्येत चांगली नाही आहे तर तशी जवळ बुवा चांगली आहे म्हणा, काळजी घेते ते. आतेबाई काय झालं बरं राधिका. आतेबाई मी काय म्हणून राहिली म्हटलं कामं किंवा सगळं झालं म्हटलं घरातले. कपडे भांडे स्वयंपाक सगळं काही झालं. तर नाही काय आता घरात हुरहुर लागून राहिलं. तर म्हटलं मन करून राहिलं तर मोठ्याची इथं चाले. तर म्हटलं जाऊ काय म्हटलं. पहा घरात सासू आहे पण सासूसोबत बोलणार नाही. आणि बोलासाठी म्हणते तिथं जातो म्हणते. किती हुशार आहे. आता यायला नाही म्हटलं का एकाच्या 2 लावून अजून सांगून देईन सासऱ्याजवळ का मला जाऊन नाही दिलं, असं नाही करू दिलं, तसं नाही करू दिलं. आहे नाही काय. जा म्हणा घुमा इकडच्या तिकडे जसं मन होते तसं. काय करू मी आता. येईनं मला उजागरीच नाही दिली ना तेवढी. सुनाईवर अठाठी ठेवायची. आता काय करू मी. एकटं एवढे सुनाईसमोर बडबड करून गेले. अबोला ठेवून गेले, भांडणं करून गेले. आणि आता काय बोलू मी ह्या सुनाईले. सुना म्हणून पहा म्हणा नवरा तर इज्जत नाही ठेवत म्हणा हिची आणि आमच्यावर रॉप टाकते म्हणून. आहे नाही काय बोलू आता. जा म्हणून जायचं आहे तर काय बोलू शकतो याच्या व्यतिरिक्त. ते चालले असेल ना मग. तू एकटीच जाता काय. ते पूनम येईन ना. हो आतेबाई, मी आणि पूनम दोघी मिळूनच चाललो म्हटलं. आता लग्न झालं पूनमचं तेव्हापासून तेही नाही गेली ना. तिने नाही पाहिलं घर. आज म्हटलं मी नाही गेली किती दिवस झाले. त्या आल्या होत्या 1-2 वेळेस आपल्या घरी. आणि मी तर किती दिवस झाले गेली नाही. महिना 1.5 महिना 2 महिने होऊन राहिले असं त्याच्या घरी गेली नाही. तर म्हटलं जातो म्हटलं जराशी म्हटलं. तसंही गमून नाही राहिलं घरात काही. मन नाही लागून राहिलं आता. एकदम भयानच लागून राहिलं. आता हे चालले गेले पियूषजी आणि तुम्ही इकडे आहे आणि मामाजी नाही आहे घरात. आता कामही झाले आणि झोप काही लागत नाही दुपारी. तर म्हटलं चला म्हटलं तिथंच जातो म्हटलं.
हे पाय, आता उन्हाळा लागला, आता असेच दिवस राहील. आता काय करा तुम्ही, वैवट करणं चालू करून द्या. कुरवडी पापड तेवढा टाइमपास होते. आणि काय इथं तिथं बसण्यात आणि झोपण्यात वेळ घालवता. पण आज चालला तर आज चालला जा तुम्ही. आणि त्याच्यानंतर पहा ना, करा एक एक काम. हलकं होते तेवढंच, पापडा मापडा करून ठेवून द्या. काम येते मग, तो वर्षभर टिकवा लागते ना. आणि तो आता सध्या चालला जा आणि मग करा उद्यापासून सुरुवात. हो आतेबाई, करतो ना करतो. येऊ काय मग आम्ही? पाहिजे दरवाजाच्या इकडे लक्ष द्यायचा, नाही तर मग अजून कुत्रमुत्र येऊन जाईल. तुम्ही इकडेच आहे का बाहेरून लावून जाऊ काय कुंडी? नाही, मी तिकडेच येतो. दरवाजा नका लावून देऊ. मी बसतो बाहेर जराशी हवेत. मला गमून नाही राहिलं घरात. आतेबाई तुम्हाला गमून नाही राहिलं तर चला ना तुम्ही चला, आपण तिघी चाललं जाऊ. तिथं बसू. त्याच्या इथं मस्त हिरवे हिरवे झाडं आहे, चांगलं गमते. थंडी थंडी हवा येते म्हटलं अंगणात त्याच्या. चला ना. नाही, मी नाही येत. तुम्ही जा आणि तुम्ही या घुमघाम करून. मी नाही येत, मी बसतो आपल्या दरवाजाशी बसतो आपण. पुन्हा पाय वो, हे होय आपल्या शांता मोठ्याचं घर. माय मस्त आहे वो, मस्त आहे मोठ्याचं घर. राधिका ताई पहा ना, किती मस्त हिरवे हिरवे झाडं लावले म्हटलं. लहान आहे पण मस्त आहे म्हटलं, छान आहे. चला ना, तो अंदर चला. पण का राधिका ताई, कहू काय झालं आता? मी म्हणून राहिली काय म्हटलं, तुमच्या अंगात थोस्त ड्रेस किती मस्त दिसून राहिला होता. थोडा ड्रेसेस घालायला लागत होता आणि या लागत होतं. आणि अजून तेच साडी घालून घेतली तर तुम्ही. अहो पूनम, कशी गोष्ट आहे. आता पाय, आता माझ्या लग्नाला म्हटलं 2-2.5 वर्ष होऊन राहिले. मी ह्या गावात कधी म्हटलं ड्रेस घालून फिरली नाही. कारण की मला होतेच नाही. लग्नाच्या अगोदर ड्रेस होते, ते राहिले ते आपल्या माहेरी. ते काय आणले मी इथं. आणि इथं आली तेव्हापासून साडीच घालून राहिली. आणि आता नाही काय, मुली नाही काय चांगलं नाही वाटत तो ड्रेस घालून बाहेर निघणं. मला असं वाटतं का सगळे मलाच पाहून राहिले काय घातलं बाया बहिणं म्हणून नाही काय मी ड्रेस बदलला आणि हे साडी घालून घेतली बाई. मला नाही काय याच्यात चांगलं वाटते. आता ते पियूजीला आवडते म्हणून मी घालतो. नाही तर मला काही एवढे ड्रेस किस पसंत नाही आहे बाई. मला नाही काय साडीतच चांगलं वाटते, मला कम्फर्टेबल वाटते साडीत. अहो राधिका ताई, कोणत्या जमान्यात जगून राहिला तुम्ही. आता म्हटलं आता तर साड्या किती कमी झाल्या. आता ज्या पुराण्या सुराण्या बाया आहे ना, खेड्यापाड्यातल्या आहे, त्याच साडी घालून राहिल्या म्हटलं. नाही तर अचानक भयानक साडी घालते, नाही तर मग ते गाऊन, नाही तर ड्रेस, हेच चालून राहिलं आता जिकडे तिकडे. आता नाही राहिलं म्हटलं एवढं. आणि लोक काय विचार करून व लोक त्याचीच तर कामं सुरत नाही. त्याचीच कामं नाही सरत ते काय ते आपल्याला बोलत बसते. आपण चांगले तर ते चांगले. तुम्ही घालच लागत होता. पाहिलं असतं तुम्हाला, तुम्ही किती मस्त दिसता म्हणून साडीत. सगळे दिसले असत्या तुम्ही. बरं आता बाहेर निघन ना तर ड्रेस घालूनच निघन. पण घालते नाही तर काय साड्या सगळ्याच तर घालून राहिल्या. किती बायाच्या अंगात साड्या दिसते. फक्त आजकालच्या ज्या पोरी सोरी आहे त्याच नाही घालत, नाही तर किती बाया साड्या घालते. आता तुला नाही दिसल्या म्हणते बाई, ते गोष्ट वेगळी म्हणा. चला आता किती उशीर होऊन राहिला. चल ना अंद्र. आणि त्याने म्हटलं लय आनंद होईल म्हटलं, आपल्याला दोघीले पाहून लयच आनंद होईल. तशा स्वभावानं लय चांगलं आहे म्हटलं, मोठे खूपच चांगले आहे. मयाडू लय आहे. हो काय? पण राधिका ताई, मला एक गोष्ट समजून नाही आली का आपल्या सासूबाईनं हो कसं म्हणून दिलं जासाठी. मला तर असं वाटे का करण म्हटलं काही ना काही म्हणून कायले चालल्या आणि काहून चालल्या. पण त्याईनं हौस म्हणून दिलं ना. त्याच्या मनात परिवर्तन होऊन राहिलं वाटतं आता हळूहळू. हो बाई, झालं तर पाहिजे. त्याच्या मनात परिवर्तन झालं तर आपलंही घर सुखात नांदन म्हटलं. आपल्या घरात कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही राहणार. आता आपण दोघी तर चांगलेच राहून राहिलो. फक्त त्याचाच थोडासा वाद आहे. त्या चांगल्या झाल्या का बस, आपल्या घराला काही पास नाही लागत म्हटलं. एवढं सुखी घर कुठंच भेटणार नाही. फक्त त्याचा स्वभाव थोडासा चिडचिड आहे ना, त्याच्यानं आपल्याला थोडंसं मागं राहावं लागते. नाही तर बाकी तर आपल्या घरचे सगळे लोक चांगले आहे म्हटलं. आणि चला आता गोष्टीत बाहेरच उशीर करता काय. मग तर तुला बसायचं होतं ना 2-3 घंटे. मग इथंच उशीर करून देशील तर मग म्हणशील का आताच आल्या ना आताच गेलो म्हणून. तिकडे मग अजून सासूबाई म्हटलं ओरडन किती वेळच्या गेल्या आणि किती वेळच्या नाही. तर चला आता आवाज देऊ आपण, शांता मोठ्या आईला आवाज देऊ. चल अंदर चल. चला तर मग मंडळी, आता आम्ही आलो आमच्या मोठ्या सासूला भेटासाठी. आता इले पुनमला तुरता होती ना त्याला भेटायची. गमून नाही आलो होतं घरी. चला तर मग आम्ही भेटतो त्याला. पण त्या अगोदर म्हटलं तुमचा निरोपही घ्यायचा आहे ना. तर नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर एकदम कमी आहे. प्लीज आपले सबस्क्रायबर वाढवा. आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. पण ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली ना, त्यांची सगळीची नावं घ्यायची आहे निरोप घ्यायच्या अगोदर. तर चला मग सगळीचे आपण नाव घेऊन घेऊ. प्राचीताई मुळे, गिरीश बोडखे, चित्राताई जावरकर, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, मराठी लताताई, खुशबू रघुवंशी, सुनंदताई ठाकरारे, मृदुलाताई अंगारे, रंजनाताई इंगोले, दियाताई मेश्राम. तर यांचे सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. ज्यांनी आम्हाला कमेंट केली. अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.